काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपल्याबरोबर आहेत। हर्षवर्धन सकपाळजी, खरं तर औरंगजेबाची कबर निघाली, आता वाघ्या कुत्राचा पुतळा देखील आता निघालेला आहे। संभाजी भिडे म्हणतात की वाघ्या कुत्रा होता तो त्या शिवाजी महाराजांच्या चितेत त्यांनी उडी टाकली। छत्रपती संभाजीराजे म्हणतात की हा पुतळा हटवावा म्हणून। हे भिडे कोण, यांचं ज्ञान हे वारंवार का पाजळतात, हा एक नव्याने एक प्रश्न आपल्याला जुना जरी असला तरी नव्याने विचारावासा वाटतो। भिडे जे आहेत हे सातत्याने वादग्रस्त विधान करणे, समाजात तेढ निर्माण करणे, इतिहासाची तोडमोड करणे असं ते सांगत असतात। आंबा खाल्ल्याने मुलगा होतो हे त्यांचं आधीचं संशोधन होतं, त्यामुळे एकंदरीत त्यांच्या बोलण्याची विश्वासार्हता ही अत्यंत कमी आहे। त्यामुळे भिडे हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात। एवढंच नव्हे तर भिडे हे समाज स्वास्थ्य बिघडण्याचे किडे नेहमी पसरत असतात, असं या निमित्ताने आपल्याला सांगत असतानाच भिडे यांनी इतिहासकारांना त्यांचं काम करू द्यावं, संशोधकांना त्यांचं काम करू द्यावं, आणि तुम्ही आंबा खाल्ल्याने मुलं होतात हे तुमचं जे संशोधन आहे त्या तत्सम संशोधनाचाच पाठपुरावा करावा। विनाकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं वारंवार ते जे गैरसमज पसरत वरतून दाखवतात की मी खूप शिवभक्त आहे, मात्र त्यांची जी एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे, एकंदरीत त्यांचं जे वागणं आहे हे नेहमी वादग्रस्त राहिलेलं आहे। आणि शिवाजी महाराजांच्या जो आणबान शान महाराष्ट्राची आहे याला डागाळण्याचंच काम कुठेतरी अप्रत्यक्षरित्या भिडे गुरुजी करत असतात। बुलढाण्यामध्ये केस गळतीचा विषय होता, त्यावरती संपूर्ण एक लक्षवेधी लावलेली होती। त्या लक्षवेधीच्या संदर्भात चुकीची माहिती जी आहे ती मेघना बोर्डीकर यांनी दिली आणि त्यांच्यावरती आता हक्कभंग तुमच्या आमदारांनी टाकलाय। हे काय नक्की सरकार सभागृहात खोटी माहिती देतं? सभागृहात 100% खोटी माहिती दिली आहे। मी आता वेळेअभावी आपल्याशी बोलू शकत नाही, मात्र आपण कृपया मला वेळ द्यावी। या संदर्भामध्ये एक खूप मोठं कारस्थान यामागे दडलंय का, म्हणजे सरकार एकीकडे मागे आनंद सीधा म्हणून रेशनचं काही साहित्य दिलं, आता काही सौगात म्हणून मोदी साहेब देतात आहे, मात्र त्या पुड्यांमध्ये आरोग्याला हानिकारक असणारे जर धान्य असेल तर त्या संदर्भात भविष्यामध्ये आपल्यासमोर मला दीर्घ संवाद करायला आवडेल। सौगात मोदीच्या निमित्ताने मुस्लिम समाजांना किट वाटप मोदी करतात आहेत, हे कितपत योग्य आहे? मंत्री त्यांच्या पक्षातील मंत्री मुस्लिम समाजाच्या विरोधातली टीका टिप्पणी करतात। मुमेराम आणि बगल में छुरी हा एकंदरीत असणारा त्यांच्या संदर्भातला अनुभव आपला होता। आता या सौगातच्या निमित्तानं त्यांचं असली स्वरूप हे समोर येत आहे, त्यामुळे त्यांना खरोखर ही उपरती जर आली असेल तर त्यांचं अभिनंदन। पण आपण वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या संदर्भात पाहिलं सर, छत्रपती संभाजीराजे म्हणतात एकीकडे हा पुतळा हटवावा, पण म्हणजे हे म्हणतात आहेत, परंतु संपूर्ण आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे ह्या सगळ्या संदर्भात वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात कोणताच पुरावा नाही। बघा, संभाजी महाराज आणि तत्सम इतिहास संशोधक जे म्हणत असतील तर त्यांची जी बाजू आहे ती बाजू शांततेने सगळी ऐकून घेतली पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी त्याच्यानुसार त्याला साथ दिली पाहिजे। जेव्हा सरकार उत्तर स्वतःला देत नाही तेव्हा सरकार या किडे गुरुजींसारख्या लोकांना पुढे करतं, त्यामुळे सरकारने आपली भूमिका सांगावी, इतिहासकारांनी आणि संभाजी महाराजांनी आपली भूमिका सांगितली आहे। प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण करणं, काही दिवसापूर्वी औरंगजेबाची कबर जी होती त्याच्यावरचा वाद होता, आता नवा आहे, आणि दरवेळेस जे विदूषक सोडण्याचं काम सरकार करत आहे याला आवर घातल्या गेली पाहिजे। परंतु विरोधी पक्षनेत्याची निवड नाही झाली, संपूर्ण अधिवेशन संपलं, विरोधी पक्षनेता अजून भेटला नाही। निश्चित विरोधी पक्षनेता भेटायला पाहिजे होता। या सरकारला लोकशाहीवर विश्वास नसल्याचं हे प्रमाण आहे। थँक्यू। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांनीच हत्या करायला सांगितली असा जबाब जो आहे तो आरोपींनी नोंदवलेला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्री जो गोंधळ घालत होते त्याचा दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। त्यामुळे सरकारमधील संबंधित सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकणारे लोक या खुनात आरोपी होते, हे सरतेशेवटी सत्य समोर आलं, आणि या अनुषंगानं खोटं बोलल्याबद्दल, चुकीचं विधान केल्याबद्दल मुख्यमंत्री राजीनामा देणार का हा प्रश्न या निमित्ताने। धनंजय मुंडेंवरती 302चा अजून गुन्हा दाखल झाला नाही। अंजली दमानिया म्हणतात की धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात सह आरोपी झालं पाहिजे। थेट आरोपामध्ये सहभागी असणं आणि आरोपींच्या पाठीशी असणं हा यातला असणारा फक्त गुणात्मक फरक आहे। वास्तविक पाहता या संदर्भामध्ये धनंजय मुंडे दोषी असल्याचं, आणि ते दोषी कायदेशीर दृष्टिकोनातून नसले तरी नैतिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून, प्रशासकीय दृष्टिकोनातून ते
तिथले पालकमंत्री अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वच यामध्ये सारखे गुन्हेगार. प्रशांत कोरटकरांनी सांगितलं की मीच बोललेलो होतो म्हणून त्यांनी म्हणजे कबुली जबाब दिलाय की मीच धमकी दिलेली होती. ही यांची प्रवृत्ती आहे. माघारी असे जे फासिस्ट असतात, असे जातीवादी लोक असतात, मारे महाराणा हे असे माघारी जर असले तर भीमदेवी थाटामध्ये बऱ्याच गोष्टी करत असतात आणि नंतर जेव्हा पितळ उघडं पडतं तेव्हा यांची हात जोडण्याची आणि घालील लोटांगण वंदीन चरण ही त्यांची वृत्ती असते. याचाच प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर हर्षवर्धन सकपाळ आहेत जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की प्रशांत कोरटकरांची सारखी वृत्ती जी आहे ती ज्यावेळेस त्यांच्या अंगावरती येतं त्यावेळेस ते घालिंग लोटांगण वंदीन चरण करतात आणि आपली चूक जी आहे ती मान्य करत असतात. त्यामुळे हे अशा लोकांना महत्त्व देणं हे फारसं योग्य नाही आहे. आणि त्याचसोबतच संभाजी भिडे हे सातत्याने वेगवेगळे दावे करत असतात आणि अशा वादांमध्ये खरं तर सरकारकडनंच संभाजी भिडे यांना बोलण्यासाठी जे आहे ते प्रवृत्त केलं जातं, असा थेट आरोप जो आहे तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.